पुण्याकडे पुण्यातल्या कोथरूडमध्ये गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये तोंडावर मास्क, हातामध्ये हत्यार आणि सीसीटीव्ही फोडण्यात आले। टोळक्यांनी अक्षरशः या ठिकाणी उच्छाद मांडलेला आहे। हातामध्ये हत्यार घेत काही वाहनांची सुद्धा इथे तोडफोड करण्यात आली आहे। कोथरूडमध्ये या टोळक्याने धुमाकूळ घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 10 नोव्हेंबर रोजी कोथरूड भागातील सुतारदरा या परिसरामध्ये गणेश कॉलनीमध्ये काही टवाळखोर मुलांनी ही दहशत माजवली आहे। अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवेच्याकडनं। रेवती, काय नेमका हा सगळा प्रकार आणि काय प्रमुख कारण अशा पद्धतीनं सीसीटीव्ही तोडण्याचं? येत्या काळात काही मोठे गुन्हेगारी कृत्य होण्याची चिन्ह आहेत का? प्रज्ञा, खरं तर गेल्या काही दिवसांपासून जर आपण पुण्याचं एकंदरीतच गुन्हेगारी विश्व बघितलं तर त्या विश्वामध्ये फक्त काही जे अल्पवयीन मुलं आहेत किंवा जे तरुण मुलं आहेत, जे अगदीच 18, 19, 20 या वर्षातील मुलं असतील, ते फक्त आणि फक्त दहशत माजवण्यासाठी या गुन्हेगारी विश्वात उतरतात आणि त्यानंतर असा काहीसा प्रकार ते करतात। अशीच काही घटना पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये घडलेली आहे, जिकडे काही मुलांनी तोंडावरती मास्क लावून हातामध्ये तलवार घेत तिकडची गाडी तोडफोड केलेली आहे आणि तिकडचे सीसीटीव्ही देखील काही तोडण्यात आलेले आहेत। हा सगळा प्रकार 10 नोव्हेंबरला झाला, रात्रीच्या वेळेत हा झालेला आहे। आपण त्या दृश्यांमधनं बघू शकतो की कशा प्रकारे ते तिकडे सगळी तोडफोड करतात आणि कारण काय, तर फक्त आणि फक्त दहशत पसरवण्यासाठी। तर आता या सगळ्यावरती आळा कधी बसतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण प्रज्ञा, त्याहून मोठा प्रश्न असा तिथे उपस्थित होतोय की जर आपण ते दृश्य नीट निरखून बघितले तर त्याच्यामधनं हे स्पष्ट दिसून येतं की ते जे तोडफोड करणारे सगळे गुन्हेगार आहेत ते सगळे तरुण आहेत। 20, 21, 22 याच सगळ्या वयोगटातले हे तरुण आहेत। तर नेमकी पुण्यातली तरुणाई कुठे वळती हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण गुन्हेगारी विश्वाकडे वळण्यासाठी काय प्रकारचं ब्रेन वॉशिंग त्यांना तिथे होत असेल किंवा काय प्रकारे त्यांना प्रवृत्त केलं गेलं असेल याचा आपण अंदाज बांधू शकत नाही आणि त्यामुळे हे खूप मोठं नुकसान आता तरुणाईचं होत आहे। प्रज्ञा, अगदी, आणि त्यासाठीच आता अर्थातच पुण्यातील नागरिकांनी, सजग नागरिकांनी तरी किमान जागृत होऊन या मुलांना या सगळ्या गुन्हेगारी विश्वापासून तिथे जाण्यापासून रोखावं यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, एवढं मात्र नक्की। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।